आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आईस्क्रीम घ्या. समिकाला आईस्क्रीम नको आहे बहुतेक. अच्छा हवंय का? पण मला काय म्हणायचंय, बरं झालं अजिंक्य सरांनी आज डान्स केला, नाहीतर त्यांच्या छुप्या टॅलेंट बद्दल आपल्याला कळलंच नसतं. अरे बाई वकील साहेब, मानलं बाई तुम्हाला, मानलं. हो हो उत्तम उत्तम नाचलात अगदी तुम्ही. हो ना. आणि म्हणे डान्स करता येत नाही. दृष्ट लागेल असे नाचलात तुम्ही. काय बाबा? हो हो म्हणजे काय. आणि तुमचे एक्सप्रेशन डान्स पेक्षाही सुंदर होते. तुझा डान्स बघताना खरी गंमत स्टेप्स मध्ये नाहीये, तर तुझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन मध्ये. असं. थँक्यू माय लॉर्ड. अजिंक्य सर, मी काय म्हणतो की तुम्ही जो आज डान्स केलात ना, तो थोडा मला पण शिकवा. आमच्या घरी असे कार्यक्रम अधून मधून होत असतात. मग मला डान्स करता आला तर थोडं इम्प्रेशन मारता येईल मला पण. मी शिकवते. माझ्या डॅडाला शिकवलं. अरे वा शमिका मॅडम, नुसती ग्रेट हो. ए ठमे, ह्यांच्यापेक्षा आम्हा सगळ्यांना शिकव ना. हा ठीक आहे, मी माझ्या नावाने डान्स क्लास काढते. शमिका डान्स क्लास आहे, पण मला फीज लागतील. हा बापरे. हो का? कळलं का? नाही, तू बाकीच्यांकडनं फीस घे, पण मी नाही फी देणार. मी फ्री मध्ये शिकणार डान्स. नाही, फीस तर द्यावीच लागणार. हो का? नाही, तू काढ. तू डान्स क्लास काढ. मी बघतोच कशी शिकवतेस ते. तू डान्स शिकवायला लागलीस ना की मी मध्ये येऊन इतकी मस्ती करणार की तुला डान्स शिकवायला मिळणारच नाही. त्यापेक्षा मी तुझ्या डॅडाकडनं डान्स शिकेन. काय सर? उलट्या डॅडाला सुद्धा मीच शिकवलंय. मग काय झालं, आता करतात ना ते डान्स. शिकेन मी आता त्यांच्याकडनं, शिकवतील ते मला. फुल सुद्धा मीच फेकलं. कशी चुरू चुरू बोलते बघ. बघ आता, ते ऐकायची नाही कोणाला बाई. काय असे अचानक बाहेर का निघून आलात? काय झालं एकदम? नाही, काय नाही. फोन आला म्हणून मी बाहेर आलो होतो. मग केलात का फोन तुम्ही? हो. नाही म्हणजे करतच होतो. काय अर्जंट केला? तुमचा फोन अजून तुमच्या खिशातच आहे. मी जर फोन बघितलाही नाही, पर पुन्हा कॉल केलाही नाही. नाही, म्हणजे बाहेर येणे मग काहीतरी वेगळंच कारण आहे. काय झालं? बोला माझ्याशी बोला. काय झालं? काय झालं? मला ना मास्तर खूप गिल्ट आलाय. गिल्ट? कसं? आनंदी राहण्याचं गिल्ट. खूप अपराधी वाटतंय मला. बायको गेल्यानंतर पण मी असा आनंद कसा साजरा करू शकतो? अजिबात मनाला पटलं नाहीये माझे. मला एक सांगा, तिला समजा आज त्या हयात असत्या तर तुम्हाला असा आनंदाने नाचताना बघून त्यांनाही आनंद झाला असता का? हो, कारण गायत्री ना
गायत्रीला दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधण्याची सवय होती. हा, मग अशा या तुमच्या बायकोला त्यांच्या पश्चात त्या गेल्यानंतर तुम्ही असे सतत दुःखी राहिला तर वाईट नाही का वाटणार? कसं असतं अजिंक्यराव, आपण जेवढे आपल्या माणसात अडकलेलो असतो ना तेवढंच आपलं माणूस सुद्धा आपल्यामध्ये अडकलेला असतं. त्याचं अगदी बरोबर लक्ष असतं आपल्यावर. तुम्ही जेवढे सुखी आनंदी राहा तेवढ्याच त्या सुद्धा सुखी आनंदी राहणार. नाहीतर आपण गेल्यानंतर आपल्या माणसापासून आपण आनंदी राहण्याचा अधिकारच हिरावून घेतला. त्याचे केवढं मोठं गिल्ट येत असेल त्यांच्या आत्म्याला. नाही, पण मी अशा पद्धतीने कधी विचार नाही केला मास्तर. काही नाही बाबा, मी सुद्धा स्वानुभवातनं हे सगळं सांगतोय, कारण मीही या सगळ्यात गेलोय. हा, पण एक गोष्ट मला जाणवली, तुम्हाला सांगतो. मी जेव्हा जेव्हा अपराधी भावनेत राहून माझा आनंद बाजूला सरायचो तेव्हा माझ्या मुली सुद्धा आनंदात नसायच्या. त्या सुद्धा कायम दुःखात राहायच्या. कारण त्यांना सतत असं वाटायचं की आपले बाबा अजून त्या दुःखातनं बाहेर पडले नाही तर मग आपण आपला आनंद कसा काय साजरा करायचा असं त्यांना वाटायचं. काय नाही, हे सगळं ना फार विचित्र दुष्टचक्र आहे. जेवढ्या लवकर आपण आपल्या दुःखातनं बाहेर पडू ना तेवढ्या लवकर आपल्या जवळची इतर माणसं सुद्धा त्या दुःखातनं बाहेर पडतात. माझ्या वृंदाला सुद्धा बरोबरीने मग हेच सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे बघा, जशमिकाकडे बघा, बघा ना. म्हणजे तिची आई गेल्याचं दुःख तिला सुद्धा झालं असणार, पण त्या दुःखापेक्षाही आज माझे बाबा परत आलेत. असे छान स्वच्छंदी आणि आनंदी होऊन नाचले ते, असं तिला केवढा आनंद झालाय बघा. कशी नसते बघा. हा, तो अजिंक्य मांडलेकर खूप टेन्शन देतोय. त्याचं काहीतरी करायला पाहिजे. तो ज्या पद्धतीने ही केस लढतोय त्याने अजून खूप टेन्शन येतंय. मी अडकलो तर माझी नोकरी जाईल. बेईमानी आणि इमानदारी दोन्ही करत असताना भीती बाळगायची नाही सावंत. मला मान्य आहे अजिंक्य मांडलेकरचा बंदोबस्त आपल्याला करता येणार नाही, आणि त्याला काही झालं तो केस आपल्याच अंगावर शिकेल. मग करायचं काय? अजिंक्य मांडलेकरचा जीव ज्या बाहुलीत आहे ना तिला कायमचं झोपवायचं. शमू, हे बाळा झोपली आहे. अजिंक्यराव, मी काय म्हणतो, झोपली आहे ती. मला वाटतं तुम्ही पण थांबा ना इथे. नाही मास्तर, उद्या शाळा आहे ना तिची, उगाच खाडा होईल. चल येऊ मी. पण नीट नीट सांभाळून जा. हो. अरे निघालात तुम्ही? उद्या शाळा आहे ना तिची, जातो मी. बरं, मी तिची बॅग आणते, थांबा तुम्ही. दबली दिवसभर खेळून खेळून. हो मग काय तर. पण मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो की अशा प्रकारची मस्करी आबा सोबत करू नका. आकाश, अरे तुला पण माहितीये आम्ही हे सगळं फक्त आणि फक्त आभाला नात्याचं महत्व कळावं म्हणून केलं. मान्य ना, हे मान्य आहे, तुमचं इंटेन्शन चुकीचं नव्हतं.
पण तुम्ही जो मार्ग स्वीकारलात ना हे सगळं करण्यासाठी तो चुकीचा होता. असंही तुम्हाला वाटतच होतं ना की आभाने कुणाच्या तरी प्रेमात पडावं, पडली ती प्रेमात. कसं आहे की गंमत गंमत म्हणून तुम्ही आभाला जो मेसेज करता, जे ऑडिओ पाठवता ना, ती गंमत आता आभासाठी गंमत राहिलेली नाहीये. नाते संबंधांची किंमत कळावी म्हणून हा प्रँक करत होता. मला सांगा, उद्या हा प्रँक ओपन झाला आणि नात्यांवरनं तिचा विश्वासच उडाला, मग काय कराल? आयुष्यात ती कुणाच्या तरी प्रेमात पडायला घाबरली, भीती वाटू लागली तिला प्रेमात पडण्याची, मग काय कराल? कसं आहे भाऊजी, कधी कधी अनोळखी माणसाचा आधार वाटून प्रेमात पडतो माणूस, आणि कधी कधी आधार देण्यायोग्य माणूस समोर असून सुद्धा ओळखता येत नाही एखाद्याला. थँक्यू. काय म्हणालीस? बाबा सांगताना मी नाही केलं काही बाबा. अरे बाबा, माझी परिस्थिती काय? समीर, हा काय काय झालं? हा, काय होणार? मी एक हतबल माणूस आहे, माझ्याच्याने काय होत नाही हेच खूपतंय मला. समीर, असा विचार का करताय मग नक्की काय करू मी? सगळे चेहरे मला प्रश्न विचारतायत आणि माझ्याकडे उत्तर नाही आहेत का द्यायला. पण उत्तर तर मलाच द्यायची आहेत. सत्यशीलचा खरा चेहरा अख्ख्या जगासमोर यावं म्हणून मी काय करू तेच कळत नाही. त्यात हातातून वेळ निष्ठत चाललाय. पूर्वी एक एक दिवस महत्वाचा आहे का? एक एक दिवस. समीर, तुम्ही का असा विचार करताय? तुम्ही आणि अजिंक्य सर प्रयत्न करताय ना, पण ते पुरेसे नाहीयेत. ओवी, नाहीयेत पुरेसे. वृंदानी बर्फीला बघितलं की टेन्शन येत आहे का मला. असं वाटतंय की कुठल्याही क्षणी तो सत्यशील काहीतरी करेल आणि पोलीस वृंदाला घेऊन जातील. ते बिचारी बर्फीचं काय ग? आपण आहोत सांभाळायला, पण तरी ती एकटीच.
समीर, नका काळजी करू. तुम्ही का स्वतःला असं दोषी समजताय? तुम्ही आणि अजिंक्य सर किती प्रयत्न करताय या केससाठी. नक्कीच काही ना काहीतरी मार्ग सापडेल, खरंच. आणि तुम्ही एक गोष्ट विसरताय, सत्य फार काळ लपून नाही राहत. कोणीही ते फार काळ दाबून नाही ठेवू शकत. बघा, प्रत्येक गुन्हेगार करतो तशी सत्यशीलने सुद्धा कुठली ना कुठली चूक नक्कीच केली असणार. हो, पण ती चूक वेळेत समोर आली तर ठीक, नाहीतर धोका आपल्यासाठीच वाढत जाणार. आणि ते चांगलं नाहीये ओवी, खरंच चांगलं नाहीये. समीर, तुम्ही शांत व्हा. बघू, हा असा धीर नका सोडू. शांत व्हा. ताई, दिवसेंदिवस हे आभाचं प्रकरण जरा कठीणच होत चाललंय. मला काय करू तेच कळत नाहीये. आभा आता चॅट करायला लागली, त्या मुलामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले दिवसेंदिवस. मलाही तेच कळत नाहीये काय करायचं. मी सांगू? आकाशने मला सगळं सांगितलं. काय? नाही, तुम्ही विचित्र वागलाच आहात. हा, पण आता जे काय ठरवलंय ते शेवटापर्यंत न्यायला नको का बाई? मग त्यासाठी धाडस पाहिजे का नको? तुमची इच्छा होती ना, तिला प्रेमाची गरज आहे ते तिला जाणवायला पाहिजे. करा आता धाडस. आई, पण तिला जर हे सगळं खरं सांगितलं तर तिला त्रास होईल खूप. हो ना, म्हणजे आपली आभा खूप हळवी आहे. हो, लहानपण आहे, तिला या सगळ्याचं खूप वाईट वाटेल. आधी नाही कळलं? हे सगळं ठरवण्याच्या आधी नाही का कळलं तिला त्रास होईल? मग आता ठरवलंयत ना, मग आता पार पाडायचं नाही, मग न्यायचं शेवटाला. तिला प्रेमाचं महत्व कळावं असं तुम्हाला वाटतंय ना? मग आता हातात घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय असं मागे हटून चालणार नाही बाई. पण मागे हटत नाहीये. मागे कोण हटत नाहीये. ऐकलं का तुम्ही? अहो, मग म्हणजे काय? मी घरात असतो तेव्हा माझे कान उघडे ठेवून असतो. ही आमची मुक्ताबाई काही मागे हटण्याचा प्रश्नच नाही. ती ओवी सुद्धा नाही. मग काय कोणाला सांगत होतात, कोणाशी बोलत होतात? हा, ते होय. स्वतःला सांगतेय भाई, मी स्वतःला सांगते. स्वतःला? मग स्वगत कुठल्या नाटकातलं मागे हटणार नाही. हो हो, हे बघ भाई, बघितला स्मार्ट फोन तर तो शिकवतायत मला. शिकीन बाई म्हटलं. आता जरा अवघड वाटतंय हो, जमत नाहीये मला. पण त्या दोघी समजावत होत्या मला की जमलं पाहिजे म्हणून. हा हा, म्हणून मग मी असं ठरवलं. मी स्वतःला सांगत होते की एकदा हातात घेतलेलं काम पूर्ण न करता मागे हटायचं नाही बाई, असं स्वतःला. चालते चालते. स्मार्ट फोन शिकण्याचं काय ते स्मार्ट सुनबाईंकडनं कोचिंग. हो बाई. बर, ओवी, समीरा कुठे गेली का? सकाळपासून दिसली नाहीत कुठे? हो,
ते अजिंक्य सरांकडे गेलेत शमिकाला आणायला. आज तेच तिला घरी आणणार आहेत ना. अच्छा अच्छा हो काय बरं आहे बघे. मला थोडस जरा चहा दे जरा. थोडस जास्त नको. हो देते. चाललं तुमचं स्मार्टफोन. आधी चहा टाकता नाही आला त्यांच्यासाठी. नाही बरोबर आहे तुझं, पण मला खात्री आहे सत्यशीलचं आता सत्य सगळं लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. हो पण एवढ्या वेळात त्यानं अजून काही नुकसान केलं तर. चल मी आज डॅडा सोबत चालली. बाय 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 डॅडा. आपण सावध राहूया. शमिका गाडी, अरे गाडी गाडी, हे गाडी, शमिका